एका तरी प्रश्नाचं उत्तर करेक्ट दे. मलाच वाईट वाटतंय. नेक्स्ट क्वेश्चन. अदितीला सर्वात जास्त भीती कशाची वाटते? गर्दीची. आता मी नाही चुकलो. चूक नात्यांची. नातं तुटण्याची. म्हणून त्यांच्या घरी गर्दी व्हायची आणि त्यातून तिला गर्दीची भीती वाटायची. पण खरं तर तिला नातं तुटण्याची भीती आहे. तुम्ही तिला भाजी आणायला मार्केटला पाठवा, तिला भीती नाही वाटणार. पण नातं जोडायला सांगा, तिला भीती वाटणार. म्हणून आदितीचा फ्रेंड सर्कल, तिची जवळची माणसं लिमिटेड होती. अट काय ते बोल. आदितीने दिलेले सर्व गिफ्ट्स तिला परत करायचे आणि तिच्यापासून तुटायला सुरुवात करायची. लास्ट क्वेश्चन. अदितीचं आवडतं ठिकाण? गुळपोळी, आमचं गाव. नाही, अमेरिका. म्हणूनच तर मी अमेरिकेला गेलो. ती मला म्हणाली होती लग्नानंतर आपण अमेरिकेला सेटल होऊ. सही जवाब. याला कसं माहिती आहे? तू खाली बस ना प्लीज. ओके ओके. पण मी तिला म्हंटल की मी माझ्या आई वडिलांना सोडून नाही राहू शकत. तर ती मला म्हणाली मग मला विसर. खोटं बोलतोय हा. ओके, मी खोटं बोलतोय. तर अमेरिका हे उत्तर तर खरं आहे. मी स्पष्टपणे सांगते, याची उत्तरं चुकीची नाहीयेत. पण इथे येऊन तुमच्यात राहून मी खूप बदलले. एकत्र कुटुंब असेल, अमेरिका असेल किंवा प्रिव्हसी असेल, हे सगळं खरं होतं. पण तुमच्यामुळे, तुमच्या प्रेमामुळे माझी सगळी मतं बदलली. मी बदलली. बस आता माझा तुझ्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. याच्यामुळे कळलं तरी मी तुझे आभार मानते. तू नसतास ना तर उद्या हिनं सिद्धूला माझ्यापासून तोडलं असतं किंवा सिद्धूला सोडून निघून गेली असती. तू आमचे डोळे उघडलेस. आता तर माझी या साखरपुड्यालाच परवानगी नाही. अगं तू शांत हो जरा. बैस बैस सोड. सिद्धार्थ, शेवटची अट. तुझ्या आईने ही परवानगी नाकारली आहे. अदितीवर जबरदस्ती नाही. पण उद्या तिला वाटलं इथून निघून जावं, त्या नात्यातून मोकळं व्हावं, तर तू तिला अडवणार नाहीस. तू तिच्या आयुष्यातून निघून जाशील. तो आता मुद्दाच येणार नाही. कारण मला कळलंय की मी अदितीच्या लायकीचाच नाही. मला वाटत होतं माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. मला तर काहीच माहित नाही. अरे तू तरी असं नको ना बोलूस. नाही अदिती, बरोबर आहे याचं. याला तुझ्याबद्दल जास्त माहिती. माझ्यापेक्षा जास्त शिकलाय, स्मार्ट आहे, डॅशिंग आहे.
केवळ त्याच्या आवाजावरून त्याला नाकारणं हे चुकीचं आहे. सेठ अरे मी सगळ्या अटी मान्य केल्या आणि पाळीन सुद्धा. आणि मला ते करावंच. दुमण्या, तुला का जायचंय आत? अरे सिद्धू दादा डिस्टर्ब आहे. नाही, मला बोलायचंय त्याशी. असा कसा अर्थ तो इतका फुसका निघाला? त्या फुसक्या आवाजाच्या मुलाबरोबर अर्थ? मला सिद्धू दादा सारखं बोलायचंय, सिद्धू दादा सारखं. आता हा अडला, याचं लग्न नाही झालं तर माझं लग्न कसं होणार? आता ही वेळ आहे का आज जाऊन हे त्याला विचारण्याची? आता अदिती वहिनी जाणार ना? चांगली आहे अदिती वहिनी, तिला थांबवायला पाहिजे. का आलास तू सिद्धू दादा? याच्यामुळे अदिती वहिनी जाणार. हो दुमण्या, तुझा दादा फुसका निघाला. हरलो मी. तुझी अतिथी वहिनी तुझ्याच दादामुळे निघून जाणार आहे. बघ, तुझ्यामुळे सिद्धू दादाला पुन्हा त्रास झाला. नाही सिद्धू दादा, तू चांगला आहेस, तूच जिंकणार. अदिती वहिनी नाही जाणार. हा दुमण्याचा शाप आहे. अरे दुमण्या, आशीर्वाद. आहा, आशीर्वाद आहे. दुमण्या, इथून निघून जा. सखा, थांब. रडू दे तिला. बाई, खूप वाईट वाटलं असेल ना त्यांना? पार खचून गेली रे पोर. रडू दे तिला, मोकळं होऊ दे. एक्सक्यूज मी. अदिती, बेटा काय चाललंय ग तुझ्या आयुष्यामध्ये? मला नाही बघवत ग. तुझी ती मॉम आहे ना, तुला आणि मला सुखानं जगू देणारच नाही. कुठल्याही तराला जाऊ शकते ती. डॅड, हेच करा तुम्ही दोघं. भांडत राहा फक्त. तू मॉमला दोष दे, ती तुला देईल. डॅड, साखरपुडा मोडलाय माझा आणि तू ड्रिंक करून येतोस, तमाशा करतोस. बेटा मला तुझंच टेन्शन आलं होतं म्हणून मी तू प्यायलो. आय एम सॉरी बेटा. हे जे काही चाललंय ना तुझ्या भोवती ते थांबवायला पाहिजे. डॅड, आता आपण कितीही काही केलं तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी कधी एकदा या घरात सून बनून येते याची सगळ्यात जास्त ज्यांना उत्सुकता होती त्या मोठ्या बाई साखरपुड्याला परमिशन देत नाहीयेत. माझं ज्याच्यावर इतकं प्रेम आहे
ज्याच्या बरोबर मला लग्न करायचंय त्याला ते नातं नकोस वाटतंय आता. आदिती बेटा, डोंट वरी, सगळं सॉर्ट आउट होईल. मी आहे ना. ते होईल तेव्हा होईल, आणि आता होईल की नाही तेही सांगता येत नाही. मला नाही थांबायचं आता इथे. पण आदिती, तात्या, हे बघा तात्या, इथे जे काही घडतंय ना त्यामागे सत्य काहीतरी निराळ आहे. हा जो युवराज आहे ना तो फक्त नावापुरता आहे, पण या मागे कोणाचं तरी षडयंत्र दिसतंय. मिलिंद प्लीज, ड्रिंक करून उगीच काही बरवू नकोस आणि यांच्या सगळ्यांच्या डोक्यात काही भरू नकोस. मी काहीच केलेलं नाहीये. पण ते तसं काहीच म्हणालेलं नाहीये. आय मीन, तुम्हाला वाटूच शकतं ना असं. त्यांनी आधी सुद्धा असं केलंय. माझ्याबद्दल तुम्हाला काहीही सांगितलेलं आहे. आताही तो तसं करू शकतो, आणि आता तर तो शुद्धीवर पण नाहीये. चल मिलिंद. हे मला सोड तू महालक्ष्मी, चल. मला सोड तू. चल. नाही नाही, एखादी आई हे का करेल, पण ह्या बाईमध्ये काहीतरी गडबड आहे. नाही बहिणाची, प्लीज मला जाऊ द्या. आता नाही सहन होतंय मला हे सगळं. आदिती ताई, तुम्ही मला भाऊ मानता ना, मग मोठ्या भाऊचं नाही ऐकणार. नका ना जाऊ मुंबईला. नाही सखा दादा, आता मला कोणाचंच ऐकायचं नाही. काही दिवस मला एकटं राहायचंय. पैवाची ही सेटसाठी घेतलेली अंगठी आहे. त्याला परत देऊन टाका. नको जाऊस पोरी. पैवाची पोरी ऐक ना. थांबा. सॉरी सिद्धार्थ. आणि बाकीचे गिफ्ट जमा करून देतो. माझा जर आवाज चांगला असता तर माझ्या नावाची अंगठी आदितीच्या बोटात असती. आदिती तशी मुलगी नाहीये. तिला जर खरंच तू आवडत असशील, तिने पुढे काही विचार केला तर ती तुला आवाजावरून नाही नाकारणार. अच्छा, आता आदिती कशी मुलगी आहे हे तू मला सांगणार. आदितीला कोण जास्त ओळखतं ते आता मला कळलंय. मला खूप वाईट वाटतंय. तुम्ही रिलेशनशिप मधली इतकी वर्ष एक दुसऱ्यांना आय लव्ह यू म्हणण्यात वया घालवली. मला बघ, कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयरला मी तिला प्रपोज केलं होतं. तू तिच्या आयुष्यात येण्याआधी. त्यानंतर मी तिला आत्ता भेटलो, तरी पण मी तिला जास्त ओळखतो. काय बोललास, परत बोल.
मी अदितीला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. कॉलेजमध्ये असताना मी तिला प्रपोज केलं होतं. त्यानंतर आम्ही आत्ता भेटलो. तरी सगळं लक्षात आहे माझ्या. आणि तुम्ही रिलेशनशिप मध्ये होता. तुमचं लग्न ठरलं होतं. तर हे तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. सांगितलं ना सुमित्रा नाही म्हणून. मी मुंबईला जाऊन आधी तिला परत घेऊन येणार आहे. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण आजही मी तिच्या बाजूनेच आहे. बयोबाई, मी पण येणार तुमच्याबरोबर. आम्ही तिच्या मागे भक्कमपणे उभे आहोत. बाई नको जाऊ तू मुंबईला. हे बघा, मला अडवू नका. मी कुणाचे ऐकणार नाही. मी जाणार आहे. बघ ठीक आहे, मी पण येतो तुझ्या बरोबर. तू आधी तिच्या बाजूने आहेस. ती तुला खरी वाटते, मग तरच ये. चल सखा, तयारी कर. हो. आजी, अदितीला बघितलं? गेली ती. गेली? कधी? आत्ताच. हे बघ आदिती बेटा, जाऊ नकोस तू. हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. मी आहे ना. मला माहिती आहे या सगळ्या मागे कोण येते. पण प्लीज मला जरा वेळ देशील का तू? प्लीज स्टॉप इट मिलिंद. एकतर तू आधीच ड्रिंक करून आलायस, त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय. आदिती प्लीज एकटी जाऊ नकोस नगरशी. महालक्ष्मी, उगाच काळजी दाखवू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू दरवेळी मला का ब्लेम करतोस मिलिंद? सो सिंपल. कारण हे सगळं काही तूच करतेस. मिलिंद, तू ड्रिंक करून काहीही बोलशील तर मी ऐकून नाही घेणार. शट अप. तू कुठे माझं ऐकत असतेस का? दादा, यांची भांडणं अशीच सुरू राहणार आहेत. तुम्ही चला. आणि आदिती बेटा चला. आदिती, ऐक तू. आदिती थांब ना. आदिती. मिलिंद, आदिती. आदिती. आदिती प्लीज थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. नाही सिड, प्लीज मला नको अडवूस. प्लीज थांब. दादा चला. प्लीज थांब आदिती, प्लीज. सिड, हात सोड. प्लीज थांब. दादा थांबा. काय करतोयस तू? आदिती प्लीज थांब. सिड, मला प्लीज अडवू नकोस. मी नाही थांबू शकत इथे. बाहेर. सिड, सिड काय करतोयस? आदिती मला तुझ्याशी शेवटचं बोलायचंय. सिड प्लीज. चल प्लीज. सिड, सिड काय करतोयस तू? सिड, हात सोड. सिद्धार्थ, काय करतोयस? तू अदितीशी बोलणार नाहीस, तिला भेटणार नाहीस म्हणून साईन केलीस. बयोबाई, नका ना जाऊ तिच्या मागे. बाई, अगे एकटी नको जाऊस. अगे दगदग होईल तुझी. माझा निर्णय झालाय. मी जाणार आणि आधी तिला घेऊन येणार. आप्पा, तुम्ही काळजी करू नका. मी आहे बयोबाई बरोबर. चल सखा. सिड, सोड. आलो आपण आता घरी. का आणलंस तिला परत? सिद्धार्थ, तू अटी मान्य केला आहेस. जर अदिती इथून जात असेल तर तू तिला थांबवायचा प्रयत्न करू नकोस. सिद्धार्थ,